स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा अखेरचा रविवार आहे। त्यामुळे आज राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभा आहेत। अक्कलकोट नगर परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची आज सभा होतीये। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे भाजप एकाकी पडली आहे, तिथे देखील त्यांची सभा होणार आहे। शिंदेची शिवसेना ही वेगळी लढते आणि त्यामुळे एकाकी भाजपसाठी चंदगडमध्ये मुख्यमंत्री स्वतः आज प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरतायत। त्याचसोबत जयंत पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यामधल्या उरुण ईश्वरपूरमध्येही महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होतीये। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत। कोकणामध्ये त्यांच्या आज प्रचार सभा होत आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या सिंधुदुर्गमधल्या महायुतीतल्या शिमग्याकडे लागलंय। आज मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीमध्ये एकनाथ शिंदेंची प्रचार सभा आहे। त्याआधी दुपारी ते रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण आणि लांजा इथेही सभा घेतील। तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यामध्ये दौंड, इंदापूर, माळेगावमध्ये त्यांच्या प्रचार सभा होतील। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले प्रचार करतील, तर सांगली जिल्ह्यामध्ये उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची प्रचार सभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।